नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात। आषाढी एकादशी जवळ येते। विठ्ठलाच्या ओढीनं गावागावातून वारकरी दिंड्या घेऊन पायी चालत पंढरपुरासाठी रवाना झाले आहेत। आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध कवींनी विठ्ठलावर लिहिलेल्या कविता घेऊन मी आपल्या भेटीला येणार आहे। ज्या रंगात सगळे रंग मिसळून जातात तो पांडुरंग। त्या पांडुरंगावरील कविता आपल्याला नक्की आवडतील असं मला वाटतं। या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहिली कविता आहे पुण्याचे कवी बबन धुमाळ यांची। कवितेचं शीर्षक आहे विठूचा मी वारकरी। कवी आहेत बबन धुमाळ, पुणे। विठूचा मी वारकरी मुखी रंग तो अभंग। विठूचा मी वारकरी मुखी रंग तो अभंग। टाळ करी होऊन या साथ देतो पांडुरंग। वाट चालता वारीची होते काट्याचेच फूल। वाट चालता वारीची होते काट्याचेच फूल। नाही थकवा जीवाला पडे देहाचीच भूल। आतुरले मन माझे पाय चालण्यात दंग। आतुरले मन माझे पाय चालण्यात दंग। टाळ करी होऊन या साथ देतो पांडुरंग। चित्त विटेवरी लागे विसरून व्यापताप। चित्त विटेवरी लागे विसरून व्यापताप। विठ्ठलाच्या भेटीसाठी डोळे झरे आपोआप। वाट सरता सरता भजनाला चढे रंग। टाळ करी होऊन या साथ देतो पांडुरंग। पुढे मूर्ती विठ्ठलाची येतो भरून या उर। पुढे मूर्ती विठ्ठलाची येतो भरून या उर। काकड्याच्या आरतीला माझा जळतो कापूर। पांडुरंगा विनितो मी सदा घडो तुझा संग। पांडुरंगा विनितो मी सदा घडो तुझा संग। टाळ करी होऊन या साथ देतो पांडुरंग। टाळ करी होऊन या साथ देतो पांडुरंग। कवितेचं नाव होतं विठूचा मी वारकरी। कवी होते पुण्याचे कवी बबन धुमाळ। आपल्याला ही कविता कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह। तोपर्यंत नमस्कार।